नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत पुनापूर रोडवरील कटरे सोसायटीत एका महिलेचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली। 56 वर्षीय मुन्नीबाई यादव आपल्या 2 मुलांसह परिसरात राहतात। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। 56 वर्षीय मृत महिलेचं नाव मुन्नीबाई यादव असून मुन्नीबाई तिचा मुलगा 28 वर्षीय लक्ष्मण यादव सोबत राहत होत्या। लक्ष्मण मजूर म्हणून काम करतो, तर त्याचा मोठा भाऊ राजू यादव त्याच्या कुटुंबासह जवळच राहतो। बुधवारी रात्री उशिरा मुन्नीबाई यांचे निधन झालं, परंतु परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली की घरगुती वादातून मुलगा लक्ष्मण याने आपल्या आईची हत्या केली। या माहितीनंतर पारडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून लक्ष्मण आणि त्याच्या मोठ्या भावाची चौकशी केली, मात्र लक्ष्मणने हत्येचा आरोप फेटाळून लावला। तसेच त्याच्या मोठ्या भावानेही या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं। पोलिसांना मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत। पोलिसांनी सध्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच तपासाला दिशा मिळेल अशी तपास अधिकाऱ्यांनी स्पष्टता दिली आहे। मृतक जी महिला आहे तिचं नाव आहे मुन्नीबाई सुरेश यादव, वय वर्ष 57 वर्ष आणि जो मुलगा आहे त्याचं वय मोठा जो आहे तो राजू सुरेश यादव आणि जो छोटा मुलगा आहे तो लक्ष्मण सुरेश यादव, त्याचं वय आहे 28 वर्ष। आणि याच्यामध्ये तिला ज्यावेळेला मयत त्यांना वाटलं त्यावेळेला त्यांनी डॉक्टरकडे पण नेलं होतं। स्थानिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे नेऊन त्यांनी इलाज करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टरांनी सांगितलं कदाचित ही मेलेलीच आहे, पुढील याच्यासाठी तुम्ही पोलिसांना बोलून घ्या अशा प्रकारे। आणि त्यांनी डॉक्टरनी फाइंडिंग्समध्येही बघितलं होतं, तर त्यांनाही डॉक्टरला आम्ही विचारपूस केली, तर त्यांनाही कोणत्या प्रकारचं तिथं तसं काही संशयास्पद वाटलं नव्हतं। पण तरी देखील पुढे बघूया आपण, आता आपल्याला अशा काही गोष्टी असतात तर त्या पोस्टमॉर्टम नंतर निष्पन्न होतील।